उलट केलं शिवाजी महाराजांना। त्या जिजामातेला वंदन करतो मी। जिजामाऊली गे तुला वंदना जिजामाऊली घे तुला वंदना। जिजाऊत साक्षात माझ्या माय माऊल्यांनो, जिजाबाईनं असा रत्न जन्मात आणला शिवबा। त्यानं 18 पगड जातीच्या लोकाईले महत्व दिलं। बाल कीर्तन धनंगाव वाल्याईले झोपते, काही काही लोकांची अंगार होते। उद्या तळपाप होईन जायचा, होऊ दे अबे, किती अंगार होऊ द्या ना बे तुमची। तुम्हाला आता राग येते माझ्या बोल्याचा, आणि आमच्यावर अन्याय केले तुम्ही चोरते हो तेव्हा शरम वाटू द्या ना। आता आमचे दिवस आले, आता एका मतदानाचा दिवस आला। कोणीही नेत्याने त्या झोपडी जवळ जावाच लागते इलेक्शनले। आता आमचे दिवस आले। नगरपालिकेचं इलेक्शन कधी आहे? पुढे आहे का? जवळपास आहे का? 2 महिने। मग अवघ्याईले गरज आहे आजच्या कीर्तनाची, म्हणून ज्याईले निवडून यायचं आहे त्याईले येऊन बसा। त्या जिजामातेनं माझं कीर्तन राग येईल तुम्हाला, येऊ द्या। माझा धंदा आहे का कीर्तन करा? माझा जर धंदा असता तर मी 52 वर्षात अब्जोपती महाराज झालो असतो। माझी चप्पल कधी पाहिली तर 100 रुपयाची, आणि एकाच कलरची चप्पल घालतो, पिवळा कलर। मग 1 8 नंबरचा तुटला तर 1 8 नंबरची घेतो, 1 9 नंबर, म्हणजे जुनी 1 आणि हे 1। गाता ऋतू नाही म्हणून चप्पल घालतो, कपडे घालतो। उघडा नागळा बरं नाही तिचं फिलिप म्हणून कपडे घालतो। महाराज होऊन आम्हाला काही शोक धतुरा पाया नाही लागू देत मी कोण्या बाईला, समजल्या माय? एवढ्या कीर्तनात म्हाताऱ्या बाया येऊन बसल्या। आता या आजीची उमर पाय बर किती आहे? हे सावळीशी पांढरी साडी आहे की नाही? तुया जिले हात दाखवला, तिले उभं कर, उभं कर। आजी उभी राह, साडी घेऊन जाय, फक्त ये पाठवा, ये ना पाठवा, 1 मिनिट पाठवा। जिजामाऊली गे तुला वंदना या माय। जिजामाऊली घे तुला वंदना। जिजाऊत साक्षात साडी देतो, वर या। कृपा करून उभे राहणारे लोक जर तुम्ही बसले ना तर और मजा आहे का? तुम्ही उभं नका ना, निवडून येत ना बे कमिशन खाणारी आवल्या। त्याला 30% कमिशन खाता, तुम्हाला डबल निवडून देऊन कराव काय? उभे राहता, माल्यावर लाईन मारता। काय नाव? अरे तुम्ही जर बसले ना तर एवढी मजा येईल। उभं कोणासाठी राहता तुम्ही? कोणाले पाहता या कोपऱ्यातून? कोणती पोरगी येईल आहे काय? काही कनेक्शन आहे काय तुमचं? अरे कीर्तन 2 तास सत्यपालले द्या तुम्ही। तुमच्या आयुष्यात असं कीर्तन नशीन ऐकलं तुम्ही। महाराष्ट्राला आहेत गावोगावी, काही महाराष्ट्र जेलमध्ये आहेत। दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती। हे हरामखोर महाराज आवडत नाही। आई, तुला सत्कार करायला मी
बबलू भाऊले बोलावतो. या बबलू दादा, म्या शाळेत तिकूनच आणल्या, मला मालूम आहे. सत्कार यायचा कराव, आपण करतो मोठ्या मोठ्या लोकांचा. हा काळ्या काळी पाया लागला. व्यापारी माणूस, लाखाईनं बिझनेस आहे, पण पाया लागला. हा अहंकार नाही बबलू मध्ये, म्हणून हे बबलून त्याची पत्नी बंटी म्हणाव काय. तुमच्या पत्नीचं नाव टीना आहे ना? अमरावतीत बबलू बंटी बसणं आई की मला नेत तुझ्या घरी. तो 7-12 मा नावानं करत का? तुझ्या 7-12 माझ्या नावानं करणं बस. त्या आजीले काही नाही समजत. 7-12 काय काही काय. महाराज जसे चिवत्या बनवतील असे हे बनतात. सरांनी संचलन काय सुंदर केलं सर तुम्ही. मी तुमचा सत्कार करतो. माझ्या जीवनाचं पुस्तक देतो तुम्हाला, द रिअल हिरो. माझ्या जीवनावर 2-4 पुस्तकं निघाले. रामपाल महाराजांना काढले द रिअल हिरो. या मन आहे तृप्त झाल. तुमच्या घरी हे केस काऊन काढले? बालाजीले गेलते का? काका गेले म्हणून केस दिले गुरुजी. तुम्ही तर राजा लोकाईले नाही सांगता. तुम्ही केस कसे दिले गुरुजी? मला भाऊ मेला परवा, म्या केस दिले नाही. तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. जाती संग माती खास लागते. बदल आपल्यापासूनच पाळा लागते गुरुजी, लक्षात घ्या. सत्यपालचा बाप मेला, सत्यपालचा बाप मेला, केस दिले नाही. टकले टुकले कुठे करता? लोकाईले काय पटते? लोकाईले पटते म्हणून आपण तसे वागलो गुरुजी तर लोक आपल्याकडे अलग भावनेनं पाहतात. म्हणून याच्या पुढे तरी सावधान, कारण कथनीन करणी एक पाहिजे. टाळ्या. गुरुजी माझे मित्र आहेत, आम्ही फुले शाहू आंबेडकर वादी आहोत, म्हणून म्या त्याचं बर्तन सफा केलं साबण वापरून. नको नको आता आहे भाऊ बंद वगैरे राहतात, त्याच्यानं गुरुजीले जाती संग. गुरुजी पुस्तक घेतलं, फारच सुंदर बोलले तुम्ही. मी धन्यवाद देतो. आज साऊंडही मस्त आहे. काय आनंद साऊंड, काय क्वालिटी आहे. कोण्या कंपनीचं बियाणं आहे? आडनाव काय? साऊंड वाला कोण्या जातीचा? पाटील. मग तर ऊंचे लोगों की ऊंची पसंद. आम्ही कारू नारू आहो पाटील, कारू नारू. तुम्ही पाटील लोक, आम्ही कुंभार, न्हावी, शिंपी. आम्ही कारू नारू आहो. सांग पाटला काय लिहू? या लहान लहान मुलं बाळ घेऊन येऊन राहिले. धन्यवाद. ज्या बाईनं लहान लेकराले आणलं, आईनं, तिनं उभं राहा. तिचा साडी देऊन सत्कार करतो. आजीनं उभं राहू नका, आजी नाही होणार, माय पाहिजे. रायव माय उभी. ज्या बाईनं लेकराले आणलं, तू राही ना बेटा उभी, तू राही ना बाबा उभी. काय तुले लाज वाटते बेटा? या दोघी जणी या. अरे हंबरून सारखं कीर्तन तुम्ही पहिल्यांदा ऐकून राहिले. माझं कोणाले पटो या न पटो, मा धंदा नाही. मी कीर्तनाचे पैसे जास्त घेत नाही. कीर्तनाचे पैसे घेणं भाळ खाल्ल्यासारखं. मला जेवढा खर्च येते तेवढेच घेतले जीवनभर. उरल्या त्याच्या साड्या वाटतो, पोराईले पैसे वाटतो. किती जमा करू? धन्यवाद दोन्ही माय माझ्या बहिणीला. आता तुमच्या मानानं साड्या हलक्या आहेत माय, तुझ्या काकाच्या, पण गरीबाची
मी भाऊबीजले आलो नाही बेटा, माझ्या लेकी सारख्या तुम्ही दे. तुम्ही लेकराला घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. आजी जवळ दिले नाही लेकर, नाही तर काही काही सुना एवढ्या कलाकार आजी शिवाय राहतच नाही. 2-4 किलोचं वजन त्या बुढीच्या. हा धन्यवाद. माबाई कलर कोणता, त्या बाईचा काही प्रश्न नाही. त्या बाईले कोणती पाहिजे ते बाईनं घ्या आणि एखाद्या गरीब बाईले देऊन टाका. तुझी कंडिशन चांगली आहे बेटा, आणि हिची कंडिशन जरा बीपीएल मध्ये आहे. हा 2 पैकी घे ना बाई, व दोन्ही घेता काय? हा टाळ्या रे बाबा. टाळी. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. भाऊ तुमचे केस कोण्या कंपनीचे आहेत? जास्त दिवसाचं गिराईक नाही. हा हो मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. रस्त्यात नका बसू. हा मॅडम, रस्त्यात बसली ना, तुझ्यासारखी बाई बसली की पुरा रस्ता दाबला. तुझ्या बाजूनं बस व बाई. बारक्या चिरती बाई रस्त्यात बसली तर जाते, पण हेवी बाई बसली तर कशी जाईल? मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. जिजाऊची गणना कोण करी? हरी हरी जिजाऊची गणना. रामकृष्ण हरी, फुले शाहू आंबेडकर. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. बाप भगवान मुखी म्हणा, मुखी म्हणा. बिल्डिंग गेली दुसऱ्या मजल्यावर, गरीब माणूस दुसऱ्या मजल्यावर पोहोचला, एक खिडकीतून लाईन मारून राहिला माकडे. भाऊ ज्याच्या बापानं धरण गावात हरामाचं कमावलं ते सर्व नमचोड झाले, मशीन झाले. तर 1 लाख रुपये हारतो. ज्याच्या बापानं धरण गावात हरामाचं कमावलं ना, त्याचे पोट्टे बदमाश निघाले, लफडेबाज निघाले. आय एम ए सत्यपाल बोलतोय. म्हणून हरामाचं कमावू नका. ते बाय भगवानचे 2-3 लेकर कसे मस्त पैदा केले. एक पीक चांगलं आहे, एक दावदाना घेऊन फिरते. मी धन्यवाद देतो. ज्याच्या बापानं कमावलं नाही ते कुंभाराचं पोरग सेल्टॅक्स इन्स्पेक्टर झालं धरण गावातलं दीपक कुंभार. टाळ्या वाजवा. हे मायबापाची कृपा आहे. मी बबलू भाऊ आणि त्याची पत्नी टीनाताई, भगवान दादा आणि आशाबाई आजोबाजी धन्यवाद देतो. आणि त्याईनं मुलीचं नाव काय ठेवलं? माझी रेणुका माऊली. कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका. वा, महिलांना जरा पुढे पाठवा. एखाद्या मुलीनं उभं राहावर तिथं काही समाजसेवा करणं काय? स्वयंपाकात 2 लेकरं पैदा करूनच मरत काय? एखादी तर सिंधुताई सपकाळ व्हा. एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीनं उभी राहील, सांग द्यायले ते मराठीची कोणी पाहिजे नाही, गावातली पाहिजे ना. अरे सिंधुताई सपकाळ गवळ्याची पोरगी एका आदिवासीची पोरगी राष्ट्रपती झाली ना, द्रौपदी मुर्मू. आणि तुम्ही माणसं
द्या, ते उद्योगपती नाही, पती उद्योगी. 4-4, 5-5 पोरी पैदा करत बसला. तुम्हाला उद्योगपती नाही होता आलं, पती उद्योगी होता आलं. दरवर्षी पायना हलवणं सुरू. काही त्या बाईचा विचार करता गेली, हलकटपणा करता. तुम्हाला कोणती तकलीफ आहे ते पोरी पैदा करे? आहे का माणसाईला तकलीफ? माणूस तर रेडीच आहे. बायाईले वाईट नका वाटू देऊ, जे आहे ते बोलू दे. खोटं अशीन तर चप्पल मार मला. खोटा आहे का? बाया मेल्या ना बाळणपणा, कित्येक महिला मेल्या. इकडे देवीची पूजा करतात, देवीले नवस करतात, आणि पोरगी पैदा झाली म्हणून त्या सुनबाईले त्रास देतात. हलकट सासू हे नाही बरं, आशाबाईले नाही म्हणत मी, नाही तर तिलेच रागीन. अहो तुले तर हरिक झाला की आई उदोग, आई उदोगांबाई. मावशी तू मंदात बसली ना, काय आत्या तिकडे जाऊन बस ना. बरं देवाच्या कृपेनं तुझी तब्येती बरी आहे, नाही तर काही काही लोकांच्या घरी खायला आहे पण हालत. इल्लू इल्लू आणि 5-5, 7-7 बायत पण करता. शर्म वाटू द्या ना. मेली तर दुसऱ्याची मरी, तुम्हाला काय कोणता लोड आहे? इकडे देवीची पूजा करतात, घरच्या बायकोले मायले. थांबरे फोतरा बस ना बे, शानपणा चोदून राहिलं सायाचं. हो इकडे. बरं तुझ्याकडे कोणती पोरगी पाहिजे तुला वाटते का? तुझी लायकी तरी आहे का? आता काही काही लोक नेरे कुत्र्यासारखी आदत झाली, कुत्र्याले तरी काळ वेळ टाइम आहे. माणूस इतका हलकट झाला, कुत्र्याले टाळ वेळ महिना सर्व गोष्टी आहेत. बरं माणूस इतका हलकट झाला, स्वतःच्या पोरीवर बलात्कार, लहान लेकरावर अत्याचार. जळगावले काय मालूम नाही काय 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 घटना कशा झाल्या. तर म्हणून मी पाया लागतो तुमच्या. स्टेजच्या जवळ कोणी गडबड करू नका. तुम्हाला उभं राहायचं आहे तर मागं उभं राहा. त्या बाया येतात, तुम्हाला वाटते तेवढा धक्का धुक्का लागला तेवढाच नफा. काय घेणं त्या लोकांना टचिंग, स्क्रीन टच. हात वर उचल्याचा नाही, हात मुझे दे दे, ते लोक नीचे खाली फेकीन मी, जास्त हात वर करशील तर. रस्ता तर राहू द्या, ट्रॅफिक पोलीसले बोलवू काय? लोक हे कहून उभे आहे, पटलो तोपर्यंत थांबू, नाही तर मग हे आहेत माय खरे खरे भक्त आहेत या विचाराचे. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गोरोबा कुंभार, सावतामाळी, चोखा मेळा, नरेश सोनार, संत सेना महाराज, आदिवासी शहीद बिरसा मुंडा, या माय माय मावले आहेत. वंदन करतो माय. एका बाईचा सत्कार केला मी. आता एखाद्या म्हाताऱ्याचा 70 टोपीवाले बाबा उभे राहा. हे पांढरी टोपी, एकच टोपी आहे, उभे राहा, स्टँड अप. या इकडे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. लेकरांचा मोठा हरी काय बाबू. थोडा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा जय हो. महात्मा बसवेश्वरांचा जय हो. मोहम्मद पैगंबर साहेबांचा जय हो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा, बायको असताना दुसऱ्या बाईशी कॉन्टॅक्ट ठेवणाऱ्या हरामखोराचा. चांगले दिवस आले या 15, 20, 25 वर्षात. हात दाखवा. चांगले दिवस एकदम पद्धतशीर. पण पहिला काळ भयंकर कठीण होता 40 वर्षाच्या अगोदर.
40 की 45 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे ते. भयंकर कठीण परिस्थिती, पण व्यसनी नाही, कोणतं व्यसन नाही, भांडणं नाहीत, असं तर कधी केलंच नाही. तू काय समजला तुझ्या रिकाम्या जागा भरा. म्हणून देवानं तुमचं महापुरुषाच्या आशीर्वादानं तुम्ही हे बबलू भाऊ चांगला पोरगा दिसते मला. लोक उधारही कापूस देतात. मा अंदाज आहे भांडणखोर नाही, बैमानी त्याच्या रक्तात नाही, कारण त्याचा बापच भगवान आहे. खोटं बोलतो काय मी? ओ भगवान भाऊ झोपून राहिले काय? अरे आशाबाई आहे ना समोर. कापूस काय भाव चालू आहे भगवान बोले? बबलू भाऊ 88. मागच्या वर्षी काय भावानं घेतला? मला सांगा, कोणतेही भाव वाढले की कमी झाले? नाही, कोणीही वस्तूचे भाव वाढले, कपड्याचे, कटलरीचे, औषधीचे वाढले की कमी झाले? वाढले. मग बबलू भाऊ तुम्ही राजा 8 वर म्हणजे 9 वर आणला कापूस. तुम्ही नाही आणला, झिनिंग वाल्याने आणल्या. हे झिनिंग कोणाच्या ताब्यात? आपल्या ताब्यात नाही झिनिंग. झिनिंगचे बाप तुम्ही नाही. कपडा कारखाने कोणाचे बाबा? आपले नाही. आपण लोक फक्त भंडारे, जत्रा, नदीत अंग घ्यायला मरा, या महाराजच्या पाया पडा, त्या महाराजच्या पडा. महाराज करोडपती, पुढारी अब्जोपती. महाराज लोक करोडपती, पुढारी सुखी, साहेब लोक भ्रष्टाचार करणारे डबल हरामी सुखी. फक्त मेले ते हे मंदातले. आलं लक्षात? आणि मी असं बोलतो म्हणून धरण लावले. मा कीर्तन मागही झोमलो होतं, मा विरोधात लिहिलं होतं त्याने. आणि काय फरक पडला? अबे तुमच्यासारखा धंदेबाईक मी नाही चोरो. याईनं मले हात खाली उतर, हात उतर, हात नको करू ना. तेव्हा मायनं पैदा केलं तेव्हा गडबड चालू होती का? सरकत चालू होती का? हे बघ, हा माणूस चुपचाप बसून आहे. दोघही एकाच जातीचे, जात अलग आहे, पण चेहरे पाहून घ्या. प्युअर आपल्याच पार्टीचं बियाणं आहे. पण तकलीफ नाही ना. तुम्ही हात वर केला, बोलले की तुम्हाला फेकलं. इज्जत वाळून आपल्या हातात आहे. त्याला सांगितलं होतं ना की असा हात नको करू, पण ते त्याची गलती नाही ना, मॅन्युफॅक्चर फॉल्ट आहे. करा हातवर 1 मिनिट. या बाबाचा सत्कार करू. बबलू भाऊ करा सत्कार. शाल दिली ना तुम्ही मले, मग मी कायले संग नेऊ? काय म्हणतात? विरोधी पार्टीचा आहे काय? अरे राजा बबलू भाऊ तुम्हाला तर माना लागण. राजा सर्व पार्ट्या जमा केल्या बा. शिंदे गट, गुलाबराव भाऊलताई गट, कुंभार आहे. विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. लेकरं किती आहे? लेकरं किती आहे? मुलं बाळ किती आहे? मुली किती आहे? मुली 2 आणि मुलं किती आहे? 2 मुलं आणि 2 मुलं आणि 2 मुली. विठ्ठला तू येळा असा कसा येळा? 4 लेकरं जन्मात आणू शकते तो येळा असू शकते का? पण पांडुरंगाच्या भक्तीत वेळ झाला बरोबर. शिंपी आहो आपण, दोघंही कारू नारू आहो. बबलू भाऊची सर्व काही आहे. देवाच्या मूर्त्या कोण करते? बोला. माईक कुल्फी सारखा. हा बोला बोला. देवाच्या मूर्त्या कोण करते? धरणगावात
जी ते करत नाही. तुम्ही नाही ना हो, तुम्ही हो, काही आम्ही करायची गरज नाही ना. हा. तुम्ही जास्त अंग हलवलंच नाही. हे जे काही झालं ते शुकर माना. तुम्ही काही एवढा लोड नाही घेतला. नाही. कष्ट जे करायला पाहिजे ते भगवान भाऊन तुमच्यापेक्षा जास्त केले. खोट आहे, पण तुम्ही सात्विक आहात ना. कोणतं वाईट व्यसन नाही, शांत आहे. धन्यवाद देतो. देवाच्या मूर्त्या कोण करते गणपतीच्या? कुंभार. 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 अबे वो घरचे धनाचे घरचे वैरी काय लावलं रे तुम्ही? लय गर्दी झाली. बबलू भाऊ तिथे बोलू नका तू, इकडे डिस्टर्ब होत. बोलू नका ना, मला अडथळा नको. उभे राहा एक मिनिट. 3000 बाया बसून आहेत, कोणाचाही आवाज नाही. हे वय कुळाची. मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. इथं मुली नाहीत काय? पण एवढी शिक मुलगी आहे. येव तू इले पाठव. येऊ माहिती 50ची नोट दे रे तिले. ये मा राहू दे, राहू दे. श्रीमंताच्या लेकराईले तू येव बाई. हे गाडीशी मुलगी ये मा. तुम्ही दादा तुम्ही हे बसून नोट द्या. तुम्ही बसा. हे 50 रुपये. तुम्ही मधात फिरू नका. घे बाई. ते श्रीमंताचे आहे, तिले काही गरज नाही. बस बाई, आराम. बस. टाळ्या. तुझ्या कलर वरून लक्षात आलं, चेहऱ्यावरून, कपड्याला तेवणे आपल्याच पार्टीचे आहे. बीपीएल नो IPL. इथं नंबर 2 वाल्याची बायको एकही नाही. ती येतच नाही. माझी तब्येत बरोबर मला बरं नाही वाटत. घरी मरतो. तुझ्या नशिबात सत्यपाल ऐकणं नाही. पण तुम्हाला सत्यपाल ऐकायचा असेल तर माझा कार्यक्रम हे धनगराचं पोरगा आहे. मला ड्रायव्हर आहे. धनगर आमची युती. बसा बाबा. शाल दिले तुम्हाला? हा या. नाही नाही, कोणाचा सत्कार करा. अरे देवाले पैदा करताना तुम्ही लोक मूर्त्या कोण बनवते? दुर्गा देवीच्या. कुंभार. मग कुंभार देवाले निर्माण करणारा कोण? देवाचा बाप. आणि आखरी तुकाराम महाराजांना काय सांगितलं सुनील भाऊ? बसा. हार वापस दे जा. शालण्या माझ्याजवळचं मी काहीच देत नाही. महाराज आपल्या जवळचं काहीच देत नसतात. चिवत्या बनवणे आमचा धंदा आहे. बसा. ओके ओके. आराम आराम. नो खोके. खोके घेतलेच नाही ना. बच्चू भाऊन सांगितलं ना. आणि अपंगाचं स्वतंत्र मंत्रालय शिंदे साहेबांना सांगितलं. करा हातवर गोपाला गोपाला देवनंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला गोपाला. बोलो गाडगे बाबा की. परम पूज्य साने गुरुजी की. ज्ञानदायिनी बहिणाबाई चौधरीजी की. माझ्या माय माऊल्यांनो काय कविता लिहिल्या हो सुंदर बहिणाबाईनं. अरे बाप. अळानीबाई पण असं सुंदर लिहिलं आई. हे जे पंचांग पाहतात ना, चिवत्या बनवतात. तुम्ही कृपा करून कोण्या पंचांगवाल्याला हात दाखवू नका. त्यालेच विचारा तू अवल्या देवडी उच्च पदावर कशी गेली हे सांग. पंचांगात आहे का? न्यायाधीश, कलेक्टर, कमिशनर, आयुक्त हे तुम्ही लोकांना सांगा की आमचे लेकर एवढे पुढे बाहेर देशात गेले आणि आपलं बियाणं देशी. हे देशी दारू दुकानं आणि त्याचं बियाणं बाहेर देशी. त्याने ते सांग मला. तुला पोरग बाहेर देशात कसं पोहोचलं, त्यानं काय अभ्यास केला आणि आपलं बार मध्ये जायला उशीर व्हायला. बार मध्ये जायला उशीर व्हायला. बघतोची हर्षवाला वाट माझी बघतोची हर्षवाला. बघतोची अर्जवाला रे वाट माझी. अरे पत्रकार मंडळीनं परवा लिहिलं. आता महिला
चिअर्स नाही कळत. साध्या भोळ्या माया आहेत आमच्या. सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, अहिल्याबाई होळकर या विचाराने. बरं झालं आता हाय स्टँडर्डच्या बाया ते माझ्याकडे मी फोटो काढतो. कोण विचारलं तू हे का बोलला, हे घे तुया उराव वाच. बिना पुराव्याचा बोलत नाही. सख्या बापानं आपल्या पोरीवर अत्याचार केला, बलात्कार केला तिच्या, इतका माणूस खाली आला. म्हणून सत्यपालचं कीर्तन नव्हे, तुकडोजी महाराजाची ग्रामगीता. कीर्तन संपल्यावर पैसे नसतील तर भांडे इका पुस्तक घेऊन जा. तुम्हाला इका तुम्ही, आम्ही वाचत नाही. या जे उच्च उच्च लोक गेले की नाही, कलेक्टर, कमिशनर, आयुक्त. अरे तुमच्या गावातलं कुंभाराचं पोरग दीपक कुंभार, सेल टॅक्स इन्स्पेक्टर. समाधान वाघ माळ्याचं पोरग स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफिस मध्ये आहे. अरे साधं लाऊडस्पीकर वाला भाऊ. आनंद साऊंड सर्व्हिस धारणगाव. कोणाली धरते हा भाऊ. मुसलमानाचं लग्न आलं की बरोबर धरते तारीख. तारीख धरता ना. काय आडनाव? पाटील. पाटील असून शिवाजी महाराज घुसला तुमच्यात. नाही तर हे गाणे फाणे वाजवणं आपल्याला शोभते काय? आपलं नाव काय, आपली जात काय? तुम्ही सुधारली म्हणून किती वर्ष झाले बिझनेस करता? 35 वर्ष झाले तुम्ही बिझनेस करता. मागच्या वेळेत आलतो तो तुम्ही होते काय? तुमचाच साऊंड होता. बरं, धन्यवाद देतो. तुम्ही कमीत कमी 35 वर्षात 2 कोटीच्या वर कमावले. नसतील कमावले तर 1 लाख रुपये आले. कसे कमावले तुम्ही? मराठा, पण शिवरायाचा मराठा की माझी जाऊ दे दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने, गद्दारों का बैंड बाजा रे माझी जाऊने. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें मंदात कोणी लावले कोणाचं नाही. पाणी आळवा, पाणी जिरवा. जास्त अर्जंट झालं पोरं होत असा पण शिंगत प्रेशर ब्रेक नाही जमलं तर. आणि याच्याही उपर जमलंच नाही तर दोन्ही चॅनल प्रेशर ब्रेक न कट कर आणि समोरची माती पुढं. एक गड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू कर. नाही तर बाहेर माल्या स्टेजच्या मागे जातात मुत्याने आणि अवघी धार सत्यपालच्या तोंडावर. साला बुड्ढा हो गया सत्यपाल, सफेद बाल हो गए रे तेरे. कितने चाकू मारा रे तेरे को मुंबई वालों ने. माल कीर्तन याचं कीर्तन झोपते, माल कीर्तन लागते. काही काही लोक आले अंगार होईल, उद्या निघल बाहेर ते तुम्ही पाहिला. पण मी कायद्याला धरूनच बोली. मी बाबासाहेब आंबेडकरांची दत्तक अवल्यादाव ना. मी ज्योतिबा फुलेचा पुत्र, 7-12 मानावाना आहे ना. मी शिवाजी महाराजाची रक्ताचा. मी सेवालाल बाबा, महात्मा बसवेश्वर, तुकाराम महाराज, प्रताप, महाराणा प्रताप याच्या विचाराचा. क्या बात है. आंबेडकरी आहेत, अहिल्याबाई आहेत, बबलू भाऊ जमलो. आपल्याला काय करावं लागते? कापूस कोणाचाही असे ना मतलब आहे. आपल्याला आवडलं. काही काही लोक जातीयवादी, हे महाराज, हे माग आहे, हे राजपूत आहे, गाडगे बाबा धोबी आहे.
शाहू महाराज मराठी आहे, संत जगनाळे बाबा तेली आहेत, हे कुणबी आहेत। चालो तुम्ही जातीयवाद करून हिंदू मुसलमानात आगा लावल्या या चोट्टे। इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है, चोट्टे आग लगाने वाले मजे में है। हे आपल्या लोकांचे भांडणं लावते, हे पोट्टे मरते, यायला अकला कमी, यायले फक्त तेवढंच आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अबे साहेबाच्या बॅगा उचलू ना, कोणा का? आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आगे बढो, हम तुम्हारे साथ है। हे छकमारी करत राहा। मान्य कमी करा। अरे राजस्थान वरून तुमच्या गावात मद्रास वरून आले धरणगावात आणि टायरचं दुकान लावलं अण्णानं, टायरचं दुकान, आणि हे नोकरीसाठीच मरून राहिले, यायले नोकऱ्या नाही। आता या पाटील बुवांना पाहणं, या लेकराला बसवा ना खाली तुम्ही, बाबू शिजर झालं काय तुझ्या मायचं, सरळ बस ना तू, लेकर पैदा होतील मायबापावर। मी असा का पैदा झालो, मायबाप त्या विचारायचे। तुम्हाला लेकर चांगले लागत असतील मायबापाले तर शिवाजी महाराजचा विचार करा, जिजाबाईचा विचार करा, देवाले बकऱ्या कोंबड्याचा नवस द्याल, खाना खराब होईल तुमचा। देवीले बकऱ्या कोंबड्याचे नवस देता, तुमच्या पोराले काऊन ना कापत तुम्ही। हे मी नाही म्हणत, गाडगे बाबा म्हण। तुम्हाला काही विचारायचं असेल तर गाडगे बाबाला विचारा, तुकाराम महाराजला विचारा, पहिले मरा मग त्याला भेटा, मरा लागेल ना पहिले त्याला। न घडो कोणी जीवाचा मत्सर, वारकरी प्रशिक्षण संस्थेमध्ये भगवान बाबा तेच तर सांगतात, पण तुम्ही लेकरायले पाठवत ना, पाठवा ना लेकरांना। न घडो कोणी जीवाचा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर, लाऊडस्पीकर मोठा चांगला आहे दादा तुमचा, धन्यवाद। वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। आणि मी माझं कीर्तन बोर होऊ देणार नाही, एक तास झाला की सांगतो आपण लघवीले सोडू येईल, कारण यायला सोडणं महत्व आहे। जे लोकांना बायकोले सोबत आणलं नाही, तुम्ही घरी तेले तुमच्या धर्मपत्नीले फोन लावा आणि तुम्ही तुमचे मोबाईल शेअर करा, सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा तुम्ही मोबाईलवर, आणि मग हा कार्यक्रम मुलीच्या जन्मानिमित्त घेतला या बहादरानं, पोरीचा जन्म। बरं अवघ्या जातीचे लोक बोलावले, अवघ्या पक्षाचे नगरसेवक आले, सर्व पक्षाची मंडळी आली, बीजेपी, शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, इंदिरा काँग्रेस, RPI, आठवले गट, वंचित, अजून काही असतील मला मालूम नाही, बसपा, बॉम्बशेप, सर्वेले धन्यवाद की आपण एकत्रित आलो। त्याचं नाव चाललं का बाबू, करे मोठा भाऊ आहे काय, चांगलं घे बेटा, मम्मीले तेवढी मदत कर आणि त्याला बाहेरून। भारत माता की जय। फक्त मधात गडबड करू नका, आणि घरी मात्र फोन लावा बायकोले, हॅलो झोपली का तू, मला तर तुम्ही कीर्तनाला नेलं नाही, माझे काका आले सत्यपाल काका, मागही मी गेली होती तर मला नेलंच नाही तुम्ही, तुम्हीच गेले एकटे, मला मुलीकडे झोपून ठेवलं, या 5-6 पोरी पैदा करून ठेवल्या मागो जाऊ माझ्या। म्हणून तुमच्या बायकोसाठी फेसबुक शेअर करा, सत्यपाल महाराज फेसबुक, आणि पुऱ्या जळगाव जिल्ह्यात नाही, माझा कार्यक्रम बाहेर देशातले लोक फेसबुक वर ऐकतात,
आणि ते करते कोण? मास्टर कोण आहे? मला ड्रायव्हर प्लस सोशल मीडियाचं काम सांभाळते हा. आणि हे एक पीस सुनील कुमार. आणि तिसरे फोटो टाकते आदिवाशाचा भिल्लाचं. आदिवाशाचं पोरग आहे, लग्न बाकी आहे, चालू आहे, पोरगी पाहून राहिलो आम्ही. आमचं असं काही म्हणणं नाही, कोणीही जातीची चालते. योगा योग तेरा नाम लिया हो. आता मला सांगा, तुम्ही हसले ना, गरीबाचा आहे, आदिवासी भिल्ल, तुम्हाला राग येते ना? आमचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, मिलिटरीत नाही गेलं पाहिजे, आमचे पोरं शिकले नाही. आता जिल्हा परिषदच्या शाळात 2 बंद पडल्या, तिसरी बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. काहून? तर आपले लेकरं आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवत नाही. याचं कारण काय? क्वालिटी नाही. आणि क्वालिटी का नाही? कारण गाववाल्याचं लक्ष नाही. आपल्याला पाहिजे ए फॉर आंबेडकर, एस फॉर सावित्री, जी फॉर गाडगे बाबा, ए फॉर अण्णाभाऊ साठे. अरे इंग्लिशची गरज आहे रे बापू. मी कीर्तन कसं करतो? कोणही घरी जाऊन दाखवा, एका जणानं घरी जाऊन दाखवा, 1 लाख रुपये हारतो. मला मालूम आहे तुम्ही विकाऊ लोक नाही, तुम्ही विकाऊ नाही ना. विकणारे असते तर सत्यपालचं कौतुक करायला इथं येऊन बसले नसते, पुरं पॅक झाला पेंडॉल. म्हणून सांगतो, तुम्ही विकणारे लोक नाहीत, विकणारे दुसरे. बसा बसा, बसून जा. हा गरीब माणूस आहे बबलू भाऊ, त्याला तुम्ही अजून मोठं करा, तुमचा कापूस यायलेच द्या. आणि मोठे झाले की मग डबल अवघ्यायले खुर्च्या आणू आपण, 2-3 पोरी पैदा झाल्यावर. का हो बबलू भाऊ? समजा दुसरी पोरगीच झाली, मग उभे राहा, उभे राहा, या इकडे. मले भगवानचा पोरगा आहे ना बबलू दादा, तुमच्या लोकांच्या आशीर्वादानं खाऊन पिऊन. समजा दुसरी मुलगी झाली, मी बोललो टीनाबाईशी, परत बोलू तुम्हाला. पण समजा पोरगी झाली तर परत कीर्तनाला बोलू. मग तिसऱ्या पोरासाठी तिसरं मुलगा नाही, तिसरी माईक तोंडाजवळ कुल्फी सारखा मुलगी झाली, आपल्याला खूप आनंद आहे. आणि यानंतर पण मुलगी झाली तर आपल्याला खूप आनंद आहे. मुलगा पाहिजे असा हा विषय नाही. तरी बायको यावर तर मोठे मोठे लोक. टीनाबाईनं म्हटलं नाही, मला मुलगाच पाहिजे. मग माझ्या मिसेसने सांगितलंय फक्त एकच मुलगी आपल्याला खूप काही आहे. नाही नाही, एवढं नका. त्या बुढीचा काही आशाबाई पायवा, आशाबाई पायवा काय म्हणते ना पोरगा. नाही नाही, असं नका करू. रामाले किती होते? रामाले किती होते? 2. मग तुम्ही 2 ठेवा ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा, साडी घेऊन जा, सत्कार करतो. एवढे मोठे लोक एका जणांना उभे राहा. पोराची वाट पाहिली नाही तुम्ही. 2 पोरीवर हाय कोई मायका लाल असाल उभे राहा. या बायका भेकाळ आहेत ना जळगाव खांद्याच्या, धरणगावातल्या, ज्यांना 2च मुली आहेत, ज्याईले 2च मुली आहेत, तिसरं होणार नाही. अशा बाईनं, जिजाबाईच्या रक्ताची बाई अशिंत उभी राह, भीमाबाईच्या रक्ताची असंत उभी राह, सावित्रीच्या विचाराची अशिंत उभी राह. हा लोक त्या बाईला 2च मुली आहे, तेव्हा ते राहिली माय. या माय येऊन जा. ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा, सावित्री विद्येची देवी देवता. असा होणार नाही जगी महान, असा होणार
ज्योतिबा सावित्री जय जिजाऊ पाहिजो बाई. ज्योतिबा. तू जर पडली तर जाणून केस भरतीन धरणगावातले 2-3 जण. टपेलच आहे सत्यपाल काय बोलते न याले कुठे अटकवतो. चालूच ठेव. अबे थोडणार रे तू काय अटकवतो मले. अबे नरेंद्र दाभोळकर मारला तुम्ही चोराईनं. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही ते म्हणजे. धन्यवाद माबाई. किती मुली आहेत. माईक दोन आहे दोन. हा. काय करतात मुली. मोठी मुलीने फार्मसी केलेली. ती फॉर्म हो फेकून दिला ना तुझ्या पोरीले. हो तिनं जर मेडिकलची औषधी पोहोचवली ना तर 50,000 रुपये महिना कमावते. करते दादा. माय सुनीची बहीण ते एमआरचं काम करते. 50,000 पोरीले तुझ्या माना लागण. गरिबी परिस्थितीतून ना तुमचं जीवन. पण शिक्षणाचं महत्व कळलं. आडनाव काय. पाटील आहे, पाटील. पाटील. तुमचे हुशार राहा लोक तुम्ही. हो. नाही तर पोरीला शिकू नये. आमची बायको कोणाला दिसली नाही पाहिजे. तू दुसऱ्याच्या पाहून घे. खोट आहे का बाई. कमाल केली. दुसरी पोरगी काय करते पण बाई. 10वीला आहे दादा. 10वीत आहे. तिला काय बनवायचा विचार आहे. तिची इच्छा. पण तिची इच्छा काय वाटते. तिला मिलिटरी मॅन म्हणायचे. मिलिटरीत. हो काय तुझ्या पायाला गावं. अरे बापरे. माझी जाऊनी तिची आकांक्षा किती आहे मामाईची. माई पोरगी मिलिटरीत लागावं. आणि खरंच तो आलं. माईचं स्वप्न म्हणजे हे देव घेऊ म्हणतात ना. वदऱ्या इथं आहे त्या तीर्थाल्या तीर्था फिरतात काही नाही. हे मी नाही सांगत. तुकाराम महाराज तुम्ही सांगितलं की नाही बुवा. काय लिहिलं बुवा तुम्ही. तीर्थी धोंडा पाणी देवरो करा सत्यानी. तीर्थामध्ये काय आहे. धोंडा देवरो करा सत्यानी. त्याच्यावर धंदे करणारे आहेत ना हे. ओ हान्नमाच्या मान्नमा तुया मान्नमा. आमचंच खाते ना आपलीच माय काढते. तुया हुशारी केली बाई. साडी दे रे मायले. धन्यवाद. भावाची भेट आहे माय. धन्यवाद. टाळ्या. मी शाळ्या का वाटतो याच्याही मांगर राज आहे. अरे बस. नाही नाही पाया लागायचा तर लय राग आहे मले. बाई बायाईनं दूर राहिलं जायनं मावा. अरे तुमच्या माय बहिणीशी काय या महाराज लोकांनी पाप केले. जेलमध्ये नाव नाही घेत मी त्या कुत्र्याचं. एवढा म्हातारा असल्यावरही समोर. म्हणून तुकाराम महाराज तुम्ही लिहिलं की नाही खरं सांगा. ऐसे कैसे झाले कर्म करुणी. शिवाजी महाराजाचे गुरु आहे कर्म करुणी तुकाराम महाराज. म्हणती साधू. ऐसे कैसे झाले बोलू ऐसे कैसे. हा भक्त कोणाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज. याच्या पुढचं सांगा बरं एखाद्या बाईनं. पुढचं सांग बाई. या अभंगाच्या पुढची ओवी सांग. माहित असलं बोलत जा. नाही तर पोराईनं बोला. थांब. पुष्पा सिनेमाचा हिरो कोण. मुलांनी बोला. पोराईनं बोला. बोला. अर्जंट पुस्तक दे तुम्हाला. मराठा मार्ग. हा उभा राहिनं. लवकर बोल. अरे बोल. कसे ढेली आवल्या त्याला राहू द्या ना बे. तो चष्मे आल्याले सांग ना. ये रे. अबे ओ खेकड्याच्या जातीतल्या त्याला लात मारणं बे सायच्याने. झालं तुझे पाय धरून राहिला की नाही तो. तुला येऊ नव्हता देऊन राहिला ना. हा माहित घे. घ्या. सांग. विचारतात ना. पुष्पा सिनेमाचा हिरो कोण. त्याला मालूम. काय राजा पाणी गमावलं तो. याले 50ची नोट दे तशीच.
त्याला इंटरेस्ट तुझ्या फुलपॅन्ट नाही फाडला काय इथं आपल्याच हातानं आपली फाडून घ्याव दे सांग रे पुष्पा पिक्चरचा हिरो कोण ये इकडे धन्य माता पिता तया किया धन्य माता पिता तया किया ओय चप्पल खाली का त्याला संस्कार नाही वारकरी मध्ये जात नाही का रे त्या पाठीवर तर रामराज्य लिहिलंय या रामराज्यात स्टेजवर आणतं काय चप्पल यासाठी भगवान बाबाच्या मठात जाय जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी फुले शाहू आंबेडकरी आमची चळवळ आहे खरी फुले शाहू आंबेडकरी काय म्हटलं पुष्पा पिक्चरचा हिरो कोण हॅलो अर्जुन कोण्या वर्गात शिकवलं गुरुजीने हे तुले हा बोल माईक आहे माईक मध्ये बोल माईक तू कोण्या क्लास मध्ये आहे अरे क्लास मध्ये कोणत्या आहे येस क्लासेस तू कोण्या क्लास मध्ये कोण्या वर्गात आहे 9वी 9वीत शिवाजी महाराजाच्या बापाचं नाव सांग थांब मागचे बोल नका होय मागचे तोंड घालू नका भाद्रेपणा करू नको तुझ्या बापानं 2-3 घरं खराब केले तुझ्या मायवर दिमाग कमी दुसऱ्याच्याच बायकोवर जास्त वहिनी भाऊ घरी आहेत का वहिनी भाऊ घरी आहेत का मंदात तोंड नको कोण बोलायचं नाही त्यालाच बोलू दे बोला शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव तू सांग नाही ते एखाद्या पोरीला उभं करतो एखाद्या विद्यार्थिनीनं बोला उभी राह हा शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव सांग पप्पाचं ते राहिले हा राही ना बेटा ते राहिले येऊन राहिले ती येऊन राहिली का एवढी लहान पोरगी हा 9वीत असल्यावरही दादाले कल्पना पाय जो गलती करशील नाही तर कॉपी करून आली का तुझ्या मायनं सांगितलं का तुला तुझ्या मायनं सांगितलं का बेटा देते अगं माईक ओ बाई थांब थांब पहिले माझ्या प्रश्नात तुझ्या मम्मीनं सांगितलं का नाही मग शिवाजी महाराजाच्या ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग बरं शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव सांग पप्पा शहाजी महाराज शहाजीराज दे सत्कार कर दीदीचा हे कोणत्या वर्गात आहे तू कोण्या वर्गात आहे चौथी आणि दादा कोण्या वर्गात आहे 9वी हे राखी बंधन था, हे राखी बंधन. दे बेटा राखी बंधन बाई बस अरे तू दे ना. हे पाय इलेक्शन मध्ये हारला म्हणजे फेल झाला काय कदापि स्वतःला कमी समजू नको ते कॉपी करून तिकून कोणतरी सांगितलं तिला सांगितलं काय पण तुया कुठे वाचलं फोटो काढू दे फोटो काढू दे तिकडे पाय ना लोक तर माझ्या संग फोटो काढायला मरमरतात बस मला 50ची नोट दे कंडिशन बरी आहे पैशाचं काही काम नाही तिले हा हे रे, तिच्या हाताने आपण दुसरीला देऊ ना ए बाय हे रे तिला हे. तुला कॅलेंडर देतो 2023 तुकडोजी महाराजाचं कॅलेंडर आहे आणि तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला द्या भिंतीवरी कॅलेंडर असावेत आपल्या फुले शाहू आंबेडकर गाडगे बाबा तुकडोजी बाबाच्या कीर्तन संपल्यावर लागन तर घेऊन जा 40 रुपयात एवढं मोठं कॅलेंडर देणार कोणाची ताकद नाही घेऊन जा हा घे मला त्याला दे दादाले भाऊबीजे निमित्त आणि वाच त्यातलं तुले शिवाजी महाराज राजा आपलं दैवत आहे ना दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती वाल्याचा आहे माझ्या बापाचा शिवरायांना वळे आम्हाला काय कुणाची भीती यावं छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय परम पूज्य साने गुरुजी की जय शिवनेरीवर शोभा जन्मला
छत्रपती नामचा दैवत छत्रपती म्हणजे दैवत छत्रपती म्हणजे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती शोभाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती शिवाजी महाराजचे मावळे कोण होते मालूम 18 पगड जातीचे होते शिवाजी महाराजाले पहिली तलवार मुसलमानानं नाही मारली पहिली तलवार मारणारा अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर्या होता पण पुढे नको बोलू विचारलं काय तुले आग लावायचे धंदे बंद कर फक्त टेन्शन लावून द्या मुर्दे आपले पाळा आणि याईनं निवडून जाओ तुमच्या आगा लावा तुम्हा तरुण पोरायले आज मी माझ्या इमानानं सांगतो या जातीयवादाच्या भांडणात पेटू नका यायचे पोट्टे साले बाहेर देशात आणि आपल्याला पोहोचायला येते जळगाव रेल्वे स्टेशनवर गर्दी जमा करायला तुम्ही मरता दारवा पाजले 1000 रुपये दिले की आणि टाइम गेला की हाडप जरा बुद्धी जाग्यावर ठेवा सत्यपालले ऐक ना बाबा रे रावण आहे का धरण गावातला थांब ना गडबड करू नको माजू नको ना अबे मोठे मोठे तर भिकार चोड झाले तू कुठे लावत बे मामाईचा ज्यानं हात धरला ना मी अन्यायग्रस्त माणूस आहो मामाईवरही अत्याचार झाला शिंपी आहो ना आमचे घर कमी राहते ज्याची ज्या गावात जास्त जात असते त्याची चालती असते राजकारण त्याच्या घरात हायस्कूल शाळा त्याच्या खानदानीत बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव जू 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 मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाळ भाऊ ते आपल्या पोरीले नोकरीवर लावणार नाही एक मिनिट लयच खुश आहे तुम्ही कोण्या कंपनीचं बियाणं आहे पुस्तक घे या मराठा मार्ग मस्त तब्येत आहे